सो नमस्कार मित्रांनो, फूड लवर्स चॅनल आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रात्रीच्या राहिलेल्या पोळ्या, चपाती किंवा भाकरीपासून आपण दुसऱ्या दिवशी कसा हेल्दी ब्रेकफास्ट बनवू शकतो। इथे माझ्याकडे होत्या 2 ज्वारीच्या भाकरी। त्याच्यासाठी मी एक कांदा चिरून घेतला, एक छोटा टोमॅटो चिरून घेतला आणि मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर चिरून घेतलेली होती। आता इथे मी भाकरीचे तुकडे मोठे करून कट करून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले। 2-3 वेळा मिक्सर ग्राइंडरमध्ये कोर्स मी फक्त त्याची एक जाडसर अशी पावडर करून घेतलेली किंवा तुम्ही म्हणू शकता चुरा करून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली होती। कढईमध्ये तेल टाकलं, तेल छान गरम झालं की मोहरी टाकली। मोहरी मस्त आपली तडतडली की त्याच्यात जिरे टाकायचे आहेत। जिरेसुद्धा तडतडल्यानंतर मस्तपैकी हिरवेगार आपली कढीपत्त्याची पाने ॲड करा। त्याच्यानंतर हिंग टाका, जे सर्व जेवणात महत्त्वाचं असतं। ते छान आपलं झाले, तडका बसला की कांदा टाकायचा आहे। कांदा मस्त परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला लालसर करायचा नाही आहे, फक्त तो मऊ आणि आपल्याला त्याचा कच्चा पण काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टोमॅटो मस्तपैकी टाकले। सगळं परतून झाल्यानंतर ह्याच्यात मी हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि सातारचा अस्सल कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तुम्हाला हे नसेल करायचं तर तुम्ही हिरवी मिरची आणि हळद टाकून सुद्धा करू शकता। त्याच्यानंतर जो मिक्सरमध्ये मी ज्वारीच्या भाकरीचा चिवडा करून घेतलेला होता किंवा चुरा करून घेतलेला होता तो मी टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे। मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात चवीनुसार साखरसुद्धा टाकू शकता आणि शेंगदाणेसुद्धा टाकू शकता। प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। मला अशा प्रकारे आवडतो, मी असा करते। त्याच्यानंतर तुम्हाला हे लीड लावून थोडंसं एक वाफवून द्यायचं, जेणे की ते सॉफ्ट छान मऊसूत चिवडा होईल। क्रिस्पी करायचा असेल तर तुम्ही जास्त वेळ तुम्ही ते गॅसवर ठेवू शकता। मला मऊ आवडतो, मी तसाच केलेला होता। तुम्ही बघू शकता मस्त झटपट 10 मिनिटात होणारा आपला हा ज्वारीच्या भाकरीचा किंवा तुम्ही ज्वारीच्या भाकरीच्या ऐवजी चपातीची पोळ्या कशाचाही चिवडा बनवू शकता। मस्त खमंग होतो। तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।